नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे सशाचा। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, या ससुल्यावरती बोलण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। ती म्हणजे उद्या मी आणि माझी लाडकी मैत्रीण म्हणजेच आपली सगळ्यांची लाडकी गॉसिप गर्ल आणि मी जॉईंट लाईव्ह यायचा विचार करतोय। जवळजवळ 10 महिने झाले आपल्या सगळ्यांना एकमेकांना व्हर्च्युअली भेटून आणि अजूनपर्यंत एकही लाईव्ह आम्ही दोघींनी घेतली नव्हती। त्यामुळे उद्या लाईव्ह घ्यायचा आम्ही विचार केला आहे। थोड्याच वेळात मी कम्युनिटीवरती झिझीची पोस्ट शेअर करते। त्यात तिने पोल टाकला आहे, प्लीज सगळ्यांनी वोट करा म्हणजे तुम्ही सगळे कधी लाईव्ह जॉईन करू शकता हे आम्हाला समजेल। कारण की मंडळी, आपले व्ह्युअर्स हे भारतातच नाही तर बाकीच्याही कंट्रीज मध्ये देखील आहेत। सो सगळ्यांनीच उद्या लाईव्ह ला जॉईन व्हावं अशी आमची इच्छा आहे। उद्या मस्त आपण सगळे मिळून गप्पा मारूया, कारण कॉमेंट मध्ये जास्त आपल्याला बोलता येत नाही। लाईव्ह मध्ये कसं निवांत गप्पा मारू शकतो। चला तर मंडळी, आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया, जो की आहे सशाचा। मंडळी, हा ससूला ना गणपतीपर्यंत गावीच राहणार आहे असं मागे बोलला होता। जाऊन येऊन हा मुंबईला असतो, पण तसं बघितलं तर होळी झाल्यापासूनच हा ससूला गावी तळ ठोकून बसलाय। युट्यूब वरती जर कॉम्पिटिशन ठेवली ना की सगळ्यात बोरिंग कॉन्टेंट कोणाचा असतो तर त्याच्यामध्ये हा ससूला पहिला क्रमांक काढेल। काहीच वेगळं दाखवत नाही, तेच असते नेहमी याच्या व्हिडिओ मध्ये। झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे ते बघून बघून ना आता कंटाळा आला आहे। उगाचच काही कारण नसताना 20-25 मिनिटाचे व्हिडिओ बनवतो आणि स्वतःची पांचट बडबड करत असतो। सकाळी उठल्यावरती दात न घासताच हातात कॅमेरा घ्यायचा आणि झापझूप करत सगळीकडे गाव हिंडायचं। जेवढं काही कॅमेरा समोर कॅप्चर होतंय ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि ॲज इट इज अपलोड करून मोकळं व्हायचं। त्याच्यात काही कट करायचं तर ते नाही जमत याला। त्या खेकड्याच्या तर हात धुवून मागे लागलाय बिंडोक माणूस। त्या दिवशी मोहिनीताईंच्या लाईव्ह मध्ये पण आपण ह्या विषयावरती बोललो होतो। खरं तर माझा असा समज होता की मला एकटीलाच हा ससूला बोरिंग वाटतोय, पण त्या दिवशी लाईव्ह मध्ये जेव्हा याचा विषय निघाला तेव्हा मला समजलं माझ्यासारखे इतर लोकांना देखील हा ससूला बोरिंग वाटतो। खरं सांगू का मंडळी, मला तर आता शब्दच अपूर्ण पडतायत ह्याच्यावरती बोलायला। आता हेच बघा ना, दर आठवड्याला तेच असते, एक तरी खेकड्याचा व्हिडिओ हा टाकणारच। रोज नुसतं आपल्याला नॉनव्हेज पाहिजे असतं, व्हेज जेव्हा खायची वेळ येते तेव्हा याच्या घशाखालून घास उतरत नाही। खेकडे आणि माशांच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच याच्याकडे कॉन्टेंट नाही आहे सध्या। मला स्वतःला आता कंटाळा येतोय याच्यावरती पॉडकास्ट करायला। एकतर याचे व्हिडिओ एवढे पकाव असतात ना, तेच आपलं दाखवत बसतो, त्याच्यामुळे सारखं रिपीट माझ्या पॉडकास्ट मध्ये देखील तेच असते। सांगून मी दमली आता, पण ऐकतच नाही आहे हा बिंडोक माणूस। ते खेकडे किती गरम असतात, हा कसा काय पचवतो ना तेच मला समजत नाही आहे। एवढे गरम असतात ते खेकडे आणि तरी पण आपला रोज खात असतो। खरंच या ससुल्याच्या पचन शक्तीला मानलं पाहिजे। निर्लज्जपणाचा कळस आहे कळस। म्हणजे काय ते चिखलात गेला होता बिंडोक माणूस खेकडे काढायला, बोलतो काय तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। अरे बाबा ससुल्या, यात काय इंटरेस्टिंग आहे रे? तू नेमका स्मॉल बॉस मध्ये जायच्या इराद्यात आहेस की तुला मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये जायचंय ते सांग रे आधी। नुसता आपला लाळ गोट्यासारखा फुकट तिथे प्रकट होत असतोस। अरे तू सोशल इन्फ्लुएन्सर आहेस ना, हे वागणं शोभते का रे तुला? लोकांनी काय शिकायचं तुझ्याकडून मला हेच समजत नाही। म्हणजे काय आता तुझी अशी इच्छा आहे का तुझ्यासारखं लोकांनी नोकरी सोडायची आणि चिखलात वगैरे जाऊन खेकडे पकडायचे? कसा आहेस रे तू ससुल्या? त्या भावाला पण नादी लावल्यास आता तुझ्या। त्याचं शिक्षण झालं आता पूर्ण, तर त्याला कामाला वगैरे पाठवायचं तर ते तुला जमत नाही। त्याला पण आपला उगाच सोबत घेऊन उन्हाळग्या ढोरासारखं फिरत असतोस। मोठा भाऊ आहेस ना रे ससुल्या तू त्याचा। तू समजावलं पाहिजे होतंस त्याला की तू माझ्यासारखा रिकामटेकडे धंदे करू नकोस, जरा चांगला जॉब वगैरे शोध। पण ते तुला जमणार नाही। युट्यूब ही तुमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, म्हणूनच त्याला पण आता तू व्लॉगिंग शिकवतोयस। अरे ससुल्या, जरा तरी विचार कर रे, कधी इन फ्युचर युट्यूब बंद पडलं तर काय करशील रे? अरे तुझी 2 मुलं आहेत अजून, त्यांचं सगळं व्हायचंय। थोडा तरी फ्युचरचा विचार कर।
किती दिवस फक्त YouTube वरती मजा मारणार आहेस? एक तर लोकांमुळे तुला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे, पण तीच लोक जेव्हा तुला काही प्रश्न विचारतात तर लगेच तू त्यांना ब्लॉक करून टाकतोस. असंच जर चालू राहिलं ना ससुल्या, तर एक दिवशी जेवढे पण लोक तुला बघतायत ना ते तुझे व्हिडिओ बघणं देखील सोडून देतील. मग काय करशील रे ससुल्या? कसले खतरनाक एक्सपिरियन्स घेऊन येतोय हा देव जाणे. अरे त्या चिखलात झाडाझुडपात काही असे सरपटणारे प्राणी वगैरे फिरत असतात. काय भीती वगैरे आहे की नाही तुला कसली? उठला की सुटला निर्लज्जासारखा बोलतो वर. काय तर किती मेहनत लागते बघा खेकडे काढण्यासाठी. अरे बाबा कसली मेहनत रे. काय एवढं मोठं कष्टाचं काम करतोयस तू? तुझे करतोय ना त्याला निव्वळ हवरटपणा बोलतात. फुकटेपणाची लक्षणं आहेत ही. मंडळी आता मागेच ना मी न्यूज वरती बघितलं होतं. मला त्या न्यूजची लिंक सापडली ना तर मी ती नक्कीच माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये पिन करीन. एका गावात ना काही मुलं गेली होती मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आणि त्याच्या घराशेजारी समुद्र होता. तर ती मुलं तिथे पोहायला गेली. समुद्रात एक खड्डा होता आणि ती मुलं बिचारी पोहता पोहता त्या खड्ड्यात गेली आणि अजूनपर्यंत त्यांची बॉडी नाही सापडली आहे. आता तुम्ही विचार कराल की ही प्रणाली आता का बरं हे उदाहरण देते आहे? तर काय आहे ना, ससूला जे दाखवत होता ना ते अत्यंत चुकीचं होतं. किती रिस्क होती त्या पाण्याच्या ठिकाणी. स्वतःच सांगतो चकवा लागतो इथे, परत समुद्राचं पाणी वरपर्यंत येते. इथून बाहेर निघण्याचा मार्ग देखील दिसत नाही. पण शेवटी व्हिडिओच्या बोलला की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, पाण्याच्या ठिकाणी वगैरे जाणं खूप रिस्की असते, ते पण पावसाळ्यात. पण हा माणूस लोकांना चुकीचं व्हिडिओ मध्ये दाखवून प्रवृत्त करतोय तिथे जाण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, प्लीज या माणसाचे असले फालतू व्हिडिओ बघून असलं काहीतरी करायला जाऊ नका. सेफ्टी कधीही फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. जर आपण धडधाकट असलो तर चांगले कमवून पोटा पाण्याचा विचार करू शकतो. आपल्याला जर काय झालं ना किंवा एका जागेवरती पडून राहिलो तर कोणी आपल्याला विचारायला येणार नाही. त्यामुळे हवरटपणा करू नये. अति तिथे माती असते नेहमी. माणसाने ना जेवढं आपल्याला मिळते त्याच्यामध्ये समाधान मानला पाहिजे. जास्त हाव बरी नसते. फुकटचं जेवढं मिळेल ते सगळं स्वाहा करायचं असते या लाळगोट्याला. त्या बायको मुलांचा काही विचार करतो की नाही देव जाणे. मागे सगळे बोलायचे ना भावासोबत बायको मुलांना ठेवून हा गावी राहतो, म्हणून वाटते भावाला पण आता गावी बोलवून घेतलंय स्वतःसोबत. त्या किरकिड्यासारखा ना हा पण नुसता बायकांमध्येच घुटमळत असतो. म्हणजे परमिशन शिवाय कुठेही जातो. आज काढत कॉन्टेंटच्या शोधात. कधी खेकडे पकडणाऱ्याच्या मागे जातो तर कधी बचत गटाची शेती करणाऱ्या बायकांच्या मागे जातो. आता त्या बायका काम करत होत्या, उठतायत बसतायत, कसंही अँगल मध्ये त्यांचे व्हिडिओ काढत होता. काय बोलायचं या निर्लज्ज माणसाला आता तुम्हीच सांगा मंडळी. त्या बायका काम करत असताना त्यांचं लक्ष नव्हतं इथे तिथे, तरी हा नुसता निर्लज्जासारखा व्हिडिओ काढत होता. हे बरोबर वाटते का? एका बाईचा पदर साईडला झाला आहे, कोणी साडी वर करून कमरेला खोचून काम करतय. त्या बायकांच्या नकळत असले व्हिडिओ काढणं योग्य वाटते का? आता ते तिरले पकडले होते त्याची रेसिपी दाखवली या माणसाने. खेकड्याचं कालवण याचा तो कांदे बटाटे मसाला वापरून दाखवला आहे, तरी पण सारखं तेच दाखवत असतो. ती याची बहीण एक युरोपची वांगेवाली रोज वांगी दाखवत असते आणि हा खेकडे दाखवतोय. खेकड्यांची शिकारी नंतर ससूला गेला शिपे काढायला. पावसाळ्यात हे सगळे खूप मिळते म्हणून हा फुकट्या जातो गोळा करायला. खतरनाक करून नुसता ओरडत होता. खरंच जर कधी मासे किंवा काही मिळालं नाही ना तर हा नक्कीच गोगलगाय, झुरळ, पाल, बेडूक पण पकडून खाईल. अंगात काहीतरी संचारल्यासारखा ससूला कोयती मारत होता. नॉनव्हेज साठी किती वसवसलाय ना हा माणूस. त्या दिवशी अळंबी मिळाली नव्हती म्हणून परत हा शोधात गेला होता त्या अळंबीच्या. काय बोलायचं याला. अळंबी बघून नुसती लाळ टपकत होती याची. ही अळंबी पण विषारी असते, पण ह्याला काय ना फुकटचं दिसलं की तुटून पडायचं फक्त. आता याच्या आईने साडीवर केली होती आणि कमरेला खोचली होती, पण ह्या बावळट माणसाला ते पण एडिट करता आलं नाही. नुसतं ऍज इट इज कॉपी पेस्ट करून दाखवलं. अरे स्वतः तर तुम्ही लाज विकून खाल्लीच आहे रे, पण निदान घरच्या स्त्रियांची तरी इज्जत ठेवा. पैशासाठी एवढंही खाली पडू नये रे ससुल्या. असा कसा रे तू ससुल्या? असा कसा वेगळा मी असा कसा कोकणकरांना कुळीत पिठी तर माहितीच असेल. पावसाळ्यात थंडीमध्ये जास्त करून आपल्या घरी पिठी बनवली जाते, पण ससुल्याच्या आईने त्याचा झुणका बनवला होता आणि त्यात पण कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकलं होतं. ह्यांच्या जेवणाची पद्धतच मला कधी पटली नाही आहे. म्हणजे काहीही करतात असं मला वाटते, कारण कोकणातलं जेवण हे खूप वेगळं असते. ऑथेंटिक ज्या रेसिपी आहेत तशा नाही वाटत ह्यांच्या.
ह्यांचं जेवण म्हणजे कसं तरी करायचं आणि लाल टपकत टपकत अदाशासारखं खायचं. मला तर वाटते त्या कोकणी टिकीला पण काहीच कामधंदे नाही आहेत. ह्याच्यासोबत दापोलीचा मार्केट दाखवत सुटला होता. दोघांचेही व्हिडिओ एकदम रटाळ असतात. कोकण करून उगाच लोकांच्या इमोशन सोबत खेळतात हे लोक, अजून काहीही नाही. कोकणच्या हितासाठी काय करतात हो मंडळी हे लोक. आणि मागे हा ससूला मोठा रिपोर्टर बनला होता. त्या रोडचं काय झालं आता? कोणी रिपेअर केला की नाही तो रोड? माझा पॉडकास्ट जर तिकडून कोण ऐकत असेल ना तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा. आता हा लाळगोट्या ससूला आलाय मुंबईला. तर जेव्हा कोलॅबरेशन करायचं असते ना कोणासोबत तेव्हा हा मुंबईला येतो. त्या ससुलीला तर मला असंच वाटतंय की फक्त कोलॅबरेशन ला नेण्यासाठीच ठेवलं आहे. आता गेल्या वर्षी याने अगरबत्तीचं कोलॅबरेशन केलं होतं, तिथेच परत हा गेला आहे. रिपीट कोलॅबरेशन दाखवत असतो बिनडोक माणूस. आणि खोटं तर काय मस्त बोलतो हा. ससूला सांगतो आजूबाजूचे लोक विचारत होते आम्हाला की अगरबत्ती कुठून घेतली आहे. का रे बाबा ससुल्या, तुझ्या आजूबाजूचे वाले तुझा व्हिडिओ बघत नाही का? तुला का बरं सांगावं लागलं त्यांना की तू ती अगरबत्ती कुठून घेतली होतीस ते? गेल्या वर्षी तू व्हिडिओ मध्ये दाखवलं होतंस ना. बघ बाबा बघ, यावरूनच समजून जा की तुझे व्हिडिओ किती रटाळ असतात. लोक तुझे व्हिडिओ बघत देखील नाहीत आवडीने. सुधर रे बाबा ससुल्या, आता तरी सुधर. वेळ अजूनही गेलेली नाही आहे, नाहीतर त्या किरकिड्यासारखी तुझी देखील एक दिवस तशीच अवस्था होईल. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.